Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहोचलेली पाहायला मिळते। आता या मतदारसंघातून भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर आपल्यासोबत आहेत। कीर साहेब, वेगळी स्ट्रॅटजी यावेळेला वापरली गेलेली पाहायला मिळते महाविकास आघाडीने। कोकण पदवीधरामध्ये यावेळेला शिवसेना रिंगणात नाही आहे, तर चक्क काँग्रेसनं या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला आहे आणि आपण या ठिकाणी उमेदवार म्हणून पुढे आलेला आहात। काय स्ट्रॅटजी असणार आहे नेमकी? गेले जवळजवळ 6 महिने आम्ही या मतदारसंघात मतदारांची नोंदणी करतो आणि आमच्याबरोबर आता महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, CPM, शेतकरी कामगार पक्ष, आप हे सगळे मित्रपक्ष जोडलेले आहेत। त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही लढत देऊ याची मला खात्री आहे। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। भाजपला पराभव सहज होऊ नये म्हणून शिवसेनेनं कोकण आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। असं असताना शिवसेना एक पाऊल मागे आलेली आहे आणि काँग्रेसला या ठिकाणी उमेदवारी दिलेली पाहायला मिळते। हे समीकरण नेमकं काय आहे? नाही, शिवसेनेने एक पाऊल मागे घेतलं हे म्हणणं जास्त संयुक्तिक होणार नाही। उलट आम्हीसुद्धा जी चांगल्या पद्धतीने नोंदणी केली होती, त्यामुळे सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने हा विषय हाताळला असं मी म्हणेन आणि त्यांनीही आम्हाला संधी दिली या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची। उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना ही पूर्ण ताकदीने आपल्या पाठीशी असेल काँग्रेसच्या? निश्चित, कारण मी परवाच उद्धवजींना भेटून आलो। त्यांनीही मला हा शब्द दिलेला आहे की आमची सगळी मंडळी मनापासून काम करतील आणि आज देखील बघा ना, स्वतः खासदार आमचे विनायकरावजी राऊत हे स्वतः जातीनिशी फिरत आहेत आणि ते आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करत आहेत। खूप चांगल्या पद्धतीने काम चाललं आहे असं मला वाटतं। भाजपचा पारंपरिक गड म्हणून कोकण पदवीधर मतदारसंघ ओळखला जातो। निरंजन डावखरे असं सांगतात की मी विजयाची हॅट्रिक या ठिकाणी साधणार। मला काही ती कल्पना नाही, पण त्यांनी जर खरंच चांगलं काम केलं असतं तर कदाचित तिसऱ्यांदा ते आलेही असते। जर पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी काम केलं असतं गेल्या 12 वर्षात, तर त्यांना असं सांगायला लागलं नसतं की मी तिसऱ्यांदा येईन, मी परत येईनचं काय होतं त्यांना कल्पना आहे चांगली। बरोबर आहे, पण खराच प्रतिस्पर्धी म्हणजे भाजप टक्कर देऊ शकेल असं वाटतं तुम्हाला? कारण ज्या पद्धतीने आपण मतदान नोंदणी केली त्या अनुषंगानं? नाही, लढत ही नेहमी लढत असते, निवडणूक ही निवडणूक असते, त्यामुळे लढत चांगली होईल। पण त्या लढतीत आम्ही खूप चांगल्या पद्धतीने निवडणूक ही लढवू असं माझी खात्री आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर। मनसेनं आयत्या वेळी या ठिकाणी माघार घेतलेली आहे, त्याचा परिणाम या निवडणुकीत कितपत होऊ शकेल असं वाटतं तुम्हाला? मनसेचे जे उमेदवार होते त्यांनी जाहीर करतानाच लगेच 3-4 अशा सलग पत्रकार परिषदा घेतल्या आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने निरंजन डावखरेंनी नेमकं काय केलं हे लोकांना आधीच सांगितलेलं आहे। त्यामुळे खरं तर माझं काम खूप हलकं झालं आहे की लोकांना त्यांनी वस्तुस्थिती नजरेसमोर आणून दिली आहे की डावखरेंनी गेल्या 12 वर्षात काहीही केलेलं नाही हे मनसेच्या उमेदवाराने लोकांना स्पष्टपणाने सांगितलं आहे। आणि आता जरी त्यांनी माघार घेतली असली किंवा त्यांना पाठिंबा दिला असला तरी मतदार हे सुज्ञ आहेत, त्यांना नेमकं कळतं आहे की कुठे चावी फिरली असणार, काय घडलं असेल, का पाठिंबा दिला असेल। त्यामुळे उलट माझ्यासाठी ही गोष्ट खूप चांगली आहे। नक्कीच। हे होते कोकण पदवीधर मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर सर। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.